विदर्भाच्या भागामध्ये सध्याच्या काळात पाऊस कमी आहे. अनेक भागामध्ये हलक्या पावसाची सरी रिपरिप पाऊस पाहायला भेटत आहे, पण हा खूप हलका पाऊस आहे. सध्या तरी काही भागामध्ये आताही पावसाची वाट आहे आणि अद्यापही पाऊस झालेला नाही आहे. पुरेसा पाऊस काही भागामध्ये पेरणी योग्य पाऊस अद्यापही नाही झालेला आहे आणि आता शेतकरी सध्या पावसाची वाट आताही बघत आहे. काही भागामध्ये अद्यापही पाऊस नाही झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, विदर्भाचे हवामान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता येणाऱ्या दिवसामध्ये कसं हवामान असणार आहे विदर्भामध्ये आणि असं काही मोठं पाऊस पडेल पण का, या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, समोर स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता आपल्या विदर्भाची हे जे काही सॅटेलाईट इमेज आहे, यामध्ये तुम्ही पाहू शकता विदर्भामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलके पावसाचे ढग दिसत आहेत. तुम्ही पाहू शकता नागपूर आणि गोंदियाचा उत्तर भागामध्ये काहीसा हलकेसे पावसाचे ढग दिसत आहे आपल्याला. पण हा पाऊस काही भागामध्ये गोंदियाचा खास करून भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पडत आहे. बाकी हलक्या स्वरूपाचा पाऊस विखुरल्या स्वरूपात पडत आहे. एकंदरीत सर्वच भागामध्ये पाऊस पडणार आहे असं सध्या दिसत नाही आहे आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मित्रांनो, होत काय आहे, हा उत्तर भागाकडून जसं पावसाचं वातावरण आपल्या दक्षिण भागाकडे येतो, चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागाकडे, तर या ढगांची इंटेन्सिटी इथून कमी होऊन जातो आहे. तर यामुळे परिस्थिती आपल्याला अशी पावसाची कमी दिसतोय. आपण गेल्या 2 दिवसापासून हा निरीक्षण करतोय की सध्या ढगं कसे बनत आहेत विदर्भाच्या भागामध्ये. तर सध्याच्या काळामध्ये जे परिस्थिती बनत आहे ते अमरावती आणि इकडे वर्धा, नागपूर आणि इकडे गोंदिया, भंडारा या भागामध्येच पाऊस पडत आहे. काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. हलक्या मध्यम पावसाच्या सरी, तर 1-2 ठिकाणी काही वेळासाठी जोरदार पावसाच्या सरी आपल्याला पाहायला भेटत आहेत. बाकी संपूर्ण विदर्भामध्ये इकडे अकोला आणि बुलढाणाचा भाग असो किंवा इकडे वाशिम आणि यवतमाळचा भाग असो, मुद्दाम या भागामध्ये एकही थेंब पावसाची झालेली नाही आहे. आणि आपल्याला जे काही कमेंट्स येत आहेत, यवतमाळच्या भागामध्ये पाऊस नाही पडत आहे आणि अकोला आणि बुलढाण्याच्या भागामध्ये पाऊस नाही पडत आहे. तर हे खरं आहे, कारण गेल्या 2 दिवसांपासून आपण जे बघतोय, त्यामध्ये आपल्याला पाऊस नाही दिसत आहे आणि अनेक तालुक्यांमध्ये ढगाळलेलं वातावरण असून काही ठिकाणी हलके छोटे पावसाचे थेंब असा पाऊस सध्या दिसत आहे. इकडे जर आपण चंद्रपूर आणि गडचिरोलीचा भाग बघितला, तर काहीसा हलक्या स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये पडत आहे, पण अद्यापही जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये पडत नाही आहे. विदर्भाच्या भागामध्येच काही ठिकाणी पावसाची ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला भेटत आहे. बाकी विदर्भामध्ये कोरडे वातावरण आहे. बाकी आपण जर इकडे महाराष्ट्राचा उरलेला भाग बघितला, तर इथे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राचा उरलेल्या भागामध्ये खास करून मुंबईच्या भागामध्ये जबरदस्त पाऊस पडत आहे. कोकण किनारपट्टीचा भाग आणि इकडे अंतर्गत घाटकोपऱ्याच्या भागातही जबरदस्त पाऊस पडत आहे. याचा परिणाम सध्या तरी विदर्भावर दिसत नाही आहे आणि विदर्भाकडे बाष्पाचा पुरवठा होत आहे. असं नाही आहे की नाही होत आहे. आज बंगालच्या उपसागरामध्ये डिप्रेशनची निर्मिती झालेली आहे. दरम्यान या भागामध्ये हा डिप्रेशन बनलेला आहे. इथे डिप्रेशन बनलेला आहे. तर हा डिप्रेशनसुद्धा बनलेला असून सुद्धा जसे ढग सध्या या भागामध्ये बनलेले आहेत, तर ढगांची निर्मिती होत आहे. पण या ढगांमुळे जोरदार स्वरूपाचा मुसळधार अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस सध्या तरी विदर्भाच्या भागामध्ये सक्रिय नाही आहे. सध्या हा हा डिप्रेशन इथे बनलेला आहे आणि याच्यामुळे इथे छत्तीसगडचा भाग असो किंवा ओडिसाचा भाग असो, या भागामध्ये पुढील 24 तासांमध्ये अतिवृष्टीची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे. त्यानंतर मध्य प्रदेशचा भाग असो, या भागातही मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मध्य प्रदेशमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडल्यामुळे काय होत आहे, भंडाऱ्यामध्ये वैनगंगा नदी, त्यामध्ये त्याच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे. त्यानंतर कन्हान नदीसुद्धा वाढलेली आहे, त्यामध्येही पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे. नागपूरची जी काही कन्हान नदी आहे, कुल्हार, कन्हान हे जे काही नदी आहेत, यामध्ये अशी परिस्थिती दिसत आहे. मध्य प्रदेशच्या भागामधून जो पावसाचा परिणाम आहे, मध्य प्रदेशच्या भागामध्ये आहे छिंदवारा, बालाघाटच्या आसपास. त्यामुळे आपल्या विदर्भामध्ये नद्यांना उफाण येत आहे. नद्या हे उफाणून वाहत आहेत आणि यामुळे आपण काही बातम्या पण ऐकल्या आहेत की बैल वाहून गेलेले आहेत, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, 3 ट्रॅक्टरसुद्धा वाहून गेलेले आहेत. तर अतिशय दुर्दैवी घटनासुद्धा घडलेली आहे वैनगंगा नदीचा आसपासच्या भागामध्ये. तर अशी परिस्थिती सध्याच्या काळामध्ये आपल्या विदर्भामध्ये दिसत आहे. मित्रांनो, जर आपण वाऱ्याची दिशा तुम्हाला दाखवली, तर तुम्ही पाहू शकता या भागामध्ये सध्या डिप्रेशन बनलेलं आहे. दरम्यान इथे हा डिप्रेशन बनलेला आहे आणि हा डिप्रेशनमुळे इथे पाहू शकता तुम्ही चक्राकार वारे सध्या इथे दिसत आहेत आपल्याला.
आणि हे वारे असे फिरून सध्या विदर्भाच्या भागाकडे येत आहेत. इकडून अरबी समुद्राकडून हे वारे सध्या इथे एकत्रित होत आहेत आणि विदर्भाच्या भागामध्ये, उत्तर भागामध्ये खास करून काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचे पाऊस पाहायला भेटत आहे आपल्याला. आता येणाऱ्या दिवसामध्ये कसा पाऊस पडणार आहे या संदर्भात आपण जर ECMWFचा मॉडेल तुम्हाला दाखवला. मित्रांनो, पुढील 4 दिवसाचा संपूर्ण महाराष्ट्राचा आणि आपल्या विदर्भाचा आपण जर इकडे पावसाचा अंदाजा तुम्हाला दिला, तर इथे पाहू शकता पुढच्या 4 दिवसांमध्ये आपल्याला आपल्या विदर्भामध्ये हलक्या पावसाचे सरी, रिपरिप पावसाचे सरी नागपूरच्या भागामध्ये काहीसा दिसणार आहे. नागपूरच्या भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचे सरी पुढच्या 4 दिवसांमध्ये कायम दिसणार आहे. कोणत्याही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस सध्या नाही दिसत आहे आपल्याला. इकडे भंडारा आणि गोंदियाच्या भागामध्येही तुरळक ठिकाणी पावसाचे सरी पाहायला भेटणार आहे पुढच्या 4 दिवसांमध्ये. गोंदियामध्ये काहीसा जोरदार पावसाचे सरी पुढच्या 4 दिवस कायम असणार आहे. त्यानंतर नागपूरच्या भागातही हलक्या मध्यम पावसाचे सरी, अमरावती, अकोला आणि इकडे यवतमाळ, वाशिम तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे सरी आपल्याला पुढच्या 4 दिवसांमध्ये पाहायला भेटणार आहे. उत्तर भागामध्ये काहीसा पावसाचा जोर आपल्याला दिसणार आहे. अकोला आणि इकडे त्याला लगतवरतीचा अमरावती, इकडे वर्धा, तसंच गोंदिया, भंडारा आणि नागपूर काहीसं या भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा जोर पुढच्या 4 दिवसांमध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते. पण अतिवृष्टी, मुसळधार स्वरूपाचा एकदम खूपच जास्त पाऊस पडेल असं सध्या तरी परिस्थिती आपल्याला दिसत नाही आहे. आपण पाहू शकता कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये जसं अंदाज आहे, कोकण किनारपट्टीमध्ये ट्रिपल डिजिटहून जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या भागामध्येही जोरदार पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे. छत्रपती संभाजीनगर आणि इकडे जर आपण बघितलं नांदेड, सोलापूर या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी आपल्याला पाहायला भेटत आहे. बाकी आपल्या विदर्भामध्ये आपल्याला पाऊस काहीसा कमीच पाहायला भेटणार आहे. इकडे मध्य प्रदेशचा भाग पाहू शकता, जोरदार पाऊस सध्या इकडे दिसणार आहे पुढच्या 4 दिवसांमध्ये छिंदवाडा आणि त्याच्या आसपास. पण आपल्या विदर्भामध्ये उत्तर भागामध्येच काहीसा पावसाचा जोर आपल्याला दिसणार आहे. बाकी हलक्या स्वरूपाचा पाऊस विदर्भाच्या भागामध्ये असणार आहे. मित्रांनो, जर आपण रेडार इमेज बघितली आपल्या विदर्भाची, तर सध्याच्या काळामध्ये तुम्ही पाहू शकता इकडे चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलके पावसाचे ढग आपल्याला दिसत आहेत आणि इकडे पाहू शकता गोंदिया आणि भंडाऱ्यामध्येही तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचे सरी आपल्याला पाहायला भेटत आहे. नागपूरचा उत्तर भाग, रामटेक आणि खिंडसीचा भाग आणि त्याला लागतवरतीचा जो काही भाग आहे, या भागामध्ये हलक्या पावसाचे सरी, काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा पाहायला भेटत आहे. आपण वर्ध्याचा भाग बघितला तर 1-2 ठिकाणी हलके पावसाचे ढग दिसतात. अमरावतीमध्ये 1-2 ठिकाणी हलके पावसाचे ढग दिसत आहे. पण काहीसा मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा सध्या गोंदियाला सोडलं तर संपूर्ण विदर्भामध्ये आपल्याला कमीच पाहायला भेटत आहे. इंटेन्सिटी खूप जास्त कमी आहे पावसाची आणि येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला भेटणार आहे. विदर्भामध्ये विखुरल्या स्वरूपात विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडणार आहे. काही भागामध्ये जोरदार पाऊस पडू शकते, काही भागामध्ये पावसाचा जोर काहीसा कमीच असणार आहे. तुमच्या भागामध्ये कसं हवामान आहे आणि कसा पाऊस पडतोय, निश्चितपणे या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करून मला कळवू शकता.